नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, ॲसिडिटी आणि कडुनिंब. आयुर्वेदानुसार कडुनिंब ॲसिडिटीवर कसा काम करतो हे आज आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर मग थेट मुद्द्यावर येऊया. अनेकांना हा प्रश्न पडतो की कडुनिंबासारखी कडू गोष्ट ॲसिडिटीवर खरंच आराम देऊ शकते का? चला याचं उत्तर शोधूया. आधी ॲसिडिटी म्हणजे काय हे तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे नाही का? छातीत होणारी ती जळजळ, आम्लपित्ताचा त्रास, ते आंबट ढेकर, या सगळ्या गोष्टी खूप त्रासदायक असतात. मग आयुर्वेद ह्याबद्दल काय सांगतं? कडुनिंब नेमकं काय करतो की ज्यामुळे ॲसिडिटी कमी होते? तर हे सगळं त्याच्या काही खास गुणधर्मांवर अवलंबून आहे. चला तेच पाहूया. सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म आहे पित्तशामक. नावावरूनच आपल्याला कल्पना येते नाही का? याचा अर्थ आहे शरीरात वाढलेलं पित्त म्हणजे उष्णता आणि ॲसिड त्याला शांत करण्याची ताकद कडुनिंबामध्ये आहे. आणि म्हणूनच छातीत होणारी जळजळ कमी होते, आंबट ढेकर थांबतात आणि पोटातील उष्णताही शांत होते, कारण कडुनिंब थेट समस्येच्या मुळावर काम करतो. आता पुढे जाऊया. दुसरा गुणधर्म आहे शीतगुण. सोप्या भाषेत सांगायचं तर कडुनिंबाचा प्रभाव हा थंड असतो. यातली गंमत अशी आहे की हा थंडपणा पोटातली तीव्रता कमी करतो, ॲसिडचं उत्पादन नियंत्रणात आणायला मदत करतो आणि मग साहजिकच पोटात एकदम हलकं वाटायला लागतं. तिसरा गुणधर्म तर खूपच महत्त्वाचा आहे, तो म्हणजे दाहशामक गुण, म्हणजे शरीरातील सूज कमी करणारा. बघा, जास्त ॲसिडमुळे काय होतं तर पोटाच्या आतल्या अस्तऱ्याला सूज येते, जळजळ होते. कडुनिंब ही सूज आणि जळजळ कमी करून तिथली त्वचा बरी करायला मदत करतो. पुढचा मुद्दा आहे जठरदाह कमी करणे. जठरदाह म्हणजे पोटात अगदी आगीसारखी जळजळ होणं. कडुनिंब ही जळजळ शांत करण्यासाठी मदत करतो. आणि हे विशेषतः अशा लोकांसाठी खूप फायद्याचं आहे ज्यांना मसालेदार, तेलकट किंवा जंक फूड खाणं काही टाळता येत नाही. त्यांच्यासाठी कडुनिंब एक चांगला उपाय ठरू शकतो. आणि शेवटचा, पाचवा गुणधर्म. कधीकधी काय होतं तर पोटातल्या चांगल्या आणि वाईट बॅक्टेरियाचं संतुलन बिघडतं आणि त्यामुळेही वारंवार ॲसिडिटीचा त्रास होतो. तर कडुलिंबामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म आहेत, म्हणजे ते पोटातल्या हानिकारक जंतूंना नियंत्रणात ठेवतं आणि त्यामुळे ॲसिडिटी परत परत होण्यापासून रोखायला मदत होते. बरं, आता हे तर कळलं की कडुनिंब का फायदेशीर आहे, पण मग प्रश्न येतो की तो वापरायचा कसा? तर इथे 3 सोप्या पद्धती आहेत. पहिली म्हणजे रोज नाश्त्यानंतर 2-3 ताजी पानं चावून खावीत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, रिकाम्या पोटी नाही. दुसरी पद्धत म्हणजे 2-3 पानं 1 कप गरम पाण्यात टाकून त्याचा हलका चहा बनवून पिणे. आणि तिसरा पर्याय आहे आठवड्यातून 2-3 वेळा अर्धा चमचा कडुनिंबाची पावडर कोमट पाण्यासोबत घेणे. सोपं आहे नाही का? पण थांबा, कोणताही नैसर्गिक उपाय करताना काही काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात, जसं की याचा अतिवापर टाळावा, कारण त्याने पित्त खूप कमी होऊन पचनक्रिया मंदावू शकते. ज्यांना लो ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांनी तर विशेष काळजी घ्यावी. आणि हो, गर्भवती महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय याचा वापर अजिबात करू नये. चला तर, आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं ते थोडक्यात एकदा पुन्हा बघूया. तर निष्कर्ष अगदी स्पष्ट आहे. आयुर्वेदिक दृष्टिकोनातून पाहिलं तर ॲसिडिटी कमी करण्यासाठी कडुनिंब खरंच एक खूप प्रभावी उपाय आहे. याचं कारण म्हणजे ते एकाच वेळी 4 पातळ्यांवर काम करतं. 1. ते अतिरिक्त पित्त कमी करतं. 2. पोटाला छान थंडावा देतं. 3. आतली सूज आणि जळजळ शांत करतं. आणि 4. हानिकारक जंतूंना नियंत्रणात ठेवतं. आणि मग हा सगळा विचार आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन येतो. आपल्या आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आरोग्यासाठी अशा नैसर्गिक, पारंपरिक उपायांचं नेमकं स्थान काय असायला हवं? यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.